नाही काय की जसं आपण पाहतोय की बदलत्या काळात वेगवेगळे कस्टमर्स हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रोडक्ट कंझ्युम करत असतात. ते करत असताना कुठेतरी एक कस्टमरच्या डोक्यात काय भीती असते की जे पॅकेज फूड आहे ते किती ऑथेंटिकली बनवलं जात आहे आणि त्याचबरोबर किती ॲक्युरेटली ते घेतलं जातं. तर ती जी काही भीती आहे कस्टमरच्या डोक्यात की जी भरपूर वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून जास्त चांगल्या पद्धतीने हायलाईट केली जाते. आमचा हेतू हाच होता की या भीतीला ॲड्रेस करून कस्टमरला ट्रान्सपरन्सी एनेबल करावी. ट्रान्सपरन्सी एनेबल करायची तर काय तर बेसिकली तो प्रोडक्ट कसा बनतोय हेच दाखवायची. जर का आम्ही ट्रान्सपरन्सी एनेबल करू शकलो कस्टमरला आणि ओपन ऑडिट की कोणी कधी येऊ शकतो त्या बाबतीत वर्किंग टायमिंग्समध्ये आणि तो प्रोडक्ट बघून सगळ्या वॉक थ्रू प्रोसेसमधनं जाऊन ॲक्च्युली समजून तो प्रोडक्ट समजून कंझ्युम करू शकतात. तर तशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी एनेबल करणारे ट्रेडिशनल इंडियन फूड ब्रँड्स खूप कमी आहेत. याच्यातनं आम्हाला कुठेतरी गॅरंटी आहे की आम्हाला अजून नवीन कस्टमर्स पण मिळतील आणि त्याचबरोबरीने जे आमचे प्रोडक्ट्स बघून जातील या प्लांटमध्ये तर ते ज्या कॉन्फिडन्सनी आमचेच ब्रँड अँबॅसेडर बनतील असं कुठेतरी आम्हाला अंदाज आहे. ह्याचं जे काही उद्घाटन आहे ते 16 तारखेला दुपारी होणार आहे. आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्या हस्ते ते केलं जाणार आहे. तर त्या दृष्टीने हे 16 तारखेला दुपारी होईल असं अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे की चितळे बंधूंची बाकरवडी ही पुण्यात नाही तर जगभरात एक पुणेकरांची खास बाब म्हणून ओळखली जाते. तर दिवसेंदिवस चितळे बंधूंच्या बाकरवडीचा हा खप देखील वाढत आहे. त्या दृष्टीने रांजे येथे आम्ही एक नवीन फॅक्टरीचं इनॉग्रेशन लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करत आहेत. यामध्ये बाकरवडी प्लांटचं एन्हान्समेंट त्यांची कपॅसिटी वाढवायसाठीच आहे. त्याचप्रमाणे जे आमचं एक वेगळं प्रॉडक्ट आहे, इनोव्हेशन प्रॉडक्ट आहे ते म्हणजे बिंज बार. याची देखील एक मोठी रेंज आम्ही इथे उपलब्ध करत आहोत आणि ऑटोमॅटिक मशीनवर त्याचं प्रोडक्शन करत आहोत. त्यामुळे आम्हाला वाटतं की ऑलमोस्ट 30 ते 40% आम्ही जास्त प्रॉडक्ट इथे करून कस्टमर्सची सेवा देऊ शकतो. त्याचप्रमाणे एक विजन पार्क आम्ही इथे विजन पार्क एक कॉन्सेप्ट आम्ही करत आहे की कस्टमरला आमच्या फॅक्टरीमध्ये येऊन गरम बाकरवडी बनते कशी ती त्याचा देखील एक अनुभव फर्स्ट हँड घेत आहे. काय आकडे आगामी काळामध्ये पाहायला लागेल? आतापर्यंत बरेच रेकॉर्ड तुम्ही तोडलेले आहेत. टॉप 10 मध्ये चितळेंचं नाव लागलेलं आहे. आता कुठपर्यंत जाण्याची तयारी आपली सुरू आहे? किती इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी करण्यात आलेली आहे या दुबई? आता ऑलमोस्ट 250 कोटीहून अधिक इन्व्हेस्टमेंट इथे झालेली आहे आणि ऑलमोस्ट 16 ते 17 राज्यांमध्ये आपण पोचलेलो आहे आणि या नवीन प्रॉडक्टच्या अनुषंगाने अजून नवीन राज्यात जायचं आहेच. प्लस महाराष्ट्रात देखील भरपूर स्कोप आहे पॅक मिठाई पॅक नमकीन घेऊन जायचा. तर ती देखील आमची आहे की मिनिमम 30 ते 40% ग्रोथ इयर ऑन इयर आम्हाला मिळू शकते. ग्राहकांना काय वेगळं मिळणार आहे? आता तुम्ही प्रोडक्ट वेगवेगळे आणत असता परंतु जी काय आपण नवीन फॅक्टरी जिथं बघायला मिळणार आहे त्या माध्यमातून ग्राहकांमध्ये कशा पद्धतीने समाधान निर्माण होईल, काय अपेक्षा? ग्राहकांना नवीन प्रॉडक्ट्समध्ये आता आम्ही QSR पण चालू करत आहोत. हळूहळू फ्रोझन प्रॉडक्ट्स देखील चालू करत आहोत. तर ती देखील फॅक्टरी आम्ही फेज 3 मध्ये करणार आहोत आणि आत्ता जे काही नवीन चवीचे बाकरवडीचे फ्लेवर देखील आम्ही लवकरच लॉन्च करत आहोत. तर ग्राहकांना या फॅक्टरीतनं बरंच नवीन देण्याचा आमचा प्रयत्न असेल.